रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम जय राम हरे जय जय राम तुटला विषाचा दोरा तुटला विषाचा दोरा ये रवाऊ का पसारा ये रवाऊ का पसारा तुटला विषाचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा ये रवाऊ का पसारा ये रवाऊ का पसारा हे रवाऊ का पसारा हे रवाऊ का पसारा हे रवाऊ का पसारा टाकोनी पळती रांडा पोरे कोणी पळते रांडा पोरे टाकोनी पळती रांडा पोरे कोणी पळते रांडा पोरे अंती होती पाट मोरे अंती होती पाट मोरे अंते होते पाठ मोरे अंते होते पाठ मोरे अंते होते पाठ मोरे अंते होते पाठ मोरे अवघे सुखाचे सांगाते अवघे सुखाचे सांगा अवघे सुखाचे सांगाते अवघे सुखाचे सांगा कोणी कामा नाही अंती कोणी कामा नाही अंती कोणी कामा नये अंते कोणी कामा नये कोणी कामा नाही अंती टाकोनी पळती रांडा पोरे पळते रांडा पोरे टाकोनी पळती रांडा पोरे कोणी पळते रांडा पोरे अंती होती पाट मोरे अंती होती पाट मोरे अंते होते पाठ मोरे अंते होते पाठ मोरे अंती होती पाट मोरे अंते होते पाठ मोरे चोखा मने फजित खोर चोखा मने फजित कोर चोखा मने फजित खोर चोखा मने फजित कोर माझे माझे मनती घर माझे माझे मनती घर माझे माझे मनते घर माझे 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 मनते घर माझे मनते घर टाकोनी पळती रांडा पोरे रांडा पोरे टाकोनी पळती रांडा पोरे पळते रांडा पोरे अंती होती पाट मोरे अंती होती पाट मोरे अंती होती पाठ मोरे अंती होती पाठ मोरे अंती होती पाठ मोरे अंती होती पाठ मोरे विठोबा रखुमाई 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 आदरणीय हरिभक्तीपरायण गायनाचार्य देवीदासजी महाराज जाधव झोका गुरुजी आणि त्यांना साथ करतील आपल्या परिसराचं वैभव संगीत रत्न हरिभक्तीपरायण बबन महाराज बळे.
तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा. तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा. टाकुनी पळती रांडा पोरे, टाकुनी पळती रांडा पोरे, पळती रांडा पोरे, पळती पळती जाती पोट मोर, अंती जाती पोट मोर, अंती होती पाट मोर, आई हो
पनि सा नि ध प म ग रे सा ग म पनि सा नि ध प म ग रे सा ग म पनि सा नि प द म ग रे ग सा नि ध प म ग रे सा ग म प ग म पनि सा ग म पनि सा ग म पनि सा छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज, भारत माता की, हर 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 विठाला विठाला. धन्यवाद. हॅलो. राम राम राम. तुटला विषाचा दोरा. विकू द्या थोडा, ट्रबल बी इकडे नाही. तुटला विषाचा दोरा, हीर बाबूगा पसारा, टाकून पळती रांडापुरी, अंती होती पाठमोरी. अवघी सुखाची सांगाती, अवघी सुखाची सांगाती, कोणी कामा नाही अंते, टाकून पळती रांडापुरी, अंती होते पाठमोरी. मोबाईल बाजूलाच राहू द्या. हरी चोखा म्हणे फजित खोर, चोखा म्हणे फजित खोर, माझे माझे म्हणती घर, टाकून पळती रांडापुरी, अंती होते पाठमोरी. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी कृपया देवा, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभिरू टटंग टंग. तुटला विषाचा दोरा,
एरवा उगा पसारा टाकून पळती रांडापुरी अंती होते पाठमोरी. विश्वचैतन्य भगवान श्री ज्ञानोबाराय, वैराग्य भास्कर जगद्गुरु तुकोबाराय तसेच भगवान परमात्मा यांच्या चरणतमस्तकोन सेवेला सुरुवात करतो. या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्रातील अष्टादश संतांपैकी एक श्री संत चोखोबाराय यांचा 4 चरणाचा मनुष्य जीवनाची इति कर्तव्यता आणि मृत्यू लोकातलं माणसाचं खरं स्वरूप सांगणारा असा अभंग आहे. चोखोबाराय म्हणतात, एकदा का जीवात्मा नामाची माळ तुटली की राहिलेल्या जीवनाचा सगळा पसारा होत असतो. या देहाच्या संबंधाने नाते पाहुणे रावळे धन संपत्ती आपल्याबरोबर काही येत नाही. म्हणून जीवन जगत असताना देह तादात्म्यवादी जीवन न जगता देह तादात्म्य शून्य जीवन जगावं. मी त्या भगवान परमात्म्याचा अंश आहे, देह पंचमहाभूताचा आहे असं मानून जो जीवन जगतो त्याचं जीवनही सोपं असतं, मृत्यूही सोपा असतो. या मृत्यू लोकामध्ये दुःखाला उत्पन्न करणारे एकमेव कारण आहे तो आपल्या जीवनातला अहंकार. म्हणून चोखोबाराय म्हणतात, चोखा मने फजित खोर आणि माझे माझे म्हणते घर. मी माझं मी केल्यामुळंच होतं, मी गेलो तरच होतं असं जे म्हणतात ना त्यांना दुःख प्राप्त होतं. असा अभंगाचा आशय. ही या महाराष्ट्र भूमीला लाभलेली वारकरी संप्रदायाची परंपरा आणि या परंपरेला अनुसरून आणि वारकरी संप्रदायाला अनुसरून हा भव्य दिव्य स्वरूपातील हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव आदरणीय काकासाहेब महाराज यांच्या मातोश्री वैकुंठवासी कैलासवासी यमुनाबाई लक्ष्मण निगुडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने म्हणा किंवा प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्ताने म्हणा समस्त निगुडे परिवाराने हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव आयोजित केला. या निगुडे परिवारावरती प्रेम करणारे त्यांचे आप्तिष्ट पाहुणे रावळे सखे सोयरे परिसरातील सर्वच आदरणीय श्री हरिभक्त पारायण गायनाचार्य मृदंगाचार्य कीर्तनकार आचार्य रामायणाचार्य भागवताचार्य आणि शिव महापुराण कथाकार सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. सगळे तुम्ही आम्ही खेळीमेळी. आता मला इथं एक निमित्त मात्र उभं केलं बरं का काकांनी, कारण इकडचे ही सगळेच कीर्तनकार आहेत आणि इकडचे ही सगळेच कीर्तनकार आहेत आणि विशेष करून या अभंगावरती सगळ्यांनीच कीर्तन ऐकलेत. तरी देखील कोणीतरी मित्रमंडळीपैकी एक जणांनी पुढं व्हावं लागतं. या न्यायाने आदरणीय श्री हरिभक्त पारायण काका महाराज निगुडे आणि आमचे मोहन महाराज यांनी मला उभं केलं, त्यांना प्रथमतः मी धन्यवाद देतो. उपस्थित सगळेच या निगुडे परिवारावरती प्रेम करणारे सगळेच श्री हरिभक्त पारायण या ठिकाणी उपस्थित आहेत. ही गर्दी या ठिकाणी जी उपलब्ध आहे ना ही प्रेमाची गर्दी. एवढे माणसं जर दुसऱ्या हरिभक्त पारायण सोडता जर कार्यक्रमाला उपस्थित करायचे असते आले नसते, आले असते पण 1,00,000-2 लाख गेले असते ऐका नाही. पण हे सगळेच जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात, जी माणसं मानाने येत नाहीत, जी माणसं पैशाने देखील येत नाहीत ते माणसं प्रेमापोटी येत असतात. माने पाचारे तानो हे आरानुक नाईशी तू लोक प्रीतीसाठी. हे प्रेमाची पोच पावती म्हणजे हे सगळेच उपस्थित जिवलग मित्रमंडळी आहेत. सुंदर असा हा निगुडे परिवार आहे. कैलासवासी यमुनाबाई लक्ष्मण निगुडे यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं आणि आपल्या सनातन धर्माला अनुसरून वर्षश्राद्धाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण करत आहात. त्यांच्या पाठीमागं त्यांचे 4ही मुलं आदरणीय श्री हरिभक्त पारायण बाळासाहेब लक्ष्मण निगुडे, आदरणीय श्री हरिभक्त पारायण सतीश लक्ष्मण निगुडे, आदरणीय श्री हरिभक्त पारायण निगुडे आणि आदरणीय श्री हरिभक्त पारायण काका महाराज निगुडे असा हा पूर्ण निगुडे परिवार आहे. निगुडे परिवार ते प्रेम करणारे सगळेच गावातील मंडळी उपस्थित. महिला मंडळी थोडं थोडं पुढं सरकून घ्या तुम्ही, पुढं जागा शिल्लक आहे. सरका सरका पुढं सरका. हां या पाठीमागच्या पुरुष मंडळी सरका पुढे या या. हां अलीकडे या ना, या पुढं सरका, या बसा, या सरका, आपल्याला 2-4 तास बसा, सरका पुढं सरका या या. विठाला 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 हो, खरंच सुंदर असं नियोजन काकांनी केलेलं आहे. उपस्थित सगळेच महाराज मंडळी, त्यामध्ये आदरणीय श्री हरिभक्त पारायण उद्धव महाराज. महाराष्ट्रामध्ये 2 प्रकारचे कीर्तनकार असतात. काही कीर्तनकार लोकप्रिय आहेत तर काही कीर्तनकार आदर्श आहेत. त्या आदर्श कीर्तनकारापैकी आमचे परमश्री श्री हरिभक्त पारायण बिभीषण महाराज अंदुरे महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. श्री हरिभक्त पारायण आपल्या परिसराचं वैभव अशोक महाराज भोसले महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना धन्यवाद. आदरणीय श्री हरिभक्त पारायण बबन महाराज बळे महाराजांना सुद्धा धन्यवाद. आदरणीय श्री हरिभक्त पारायण अमोल महाराज बळे महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना धन्यवाद. आदरणीय श्री हरिभक्त पारायण पाठक महाराज आहेत, त्यांना देखील धन्यवाद. आदरणीय श्री हरिभक्त पारायण भोयटे महाराज आहेत, त्यांना देखील धन्यवाद. आणि ज्या ठिकाणी समोर सुंदर अशी चाल गायली
परमेश्वर महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो. मी या भागामध्ये नवीन आहे, मला थोडा परिचय नाही. ज्यांनी या ठिकाणी सुंदर अशी चाल गायली, मला वाटतं त्यांची पहिलीच चाल असेल की कमी मिनिटात झाली. आहे का नाही बरं? आदरणीय श्री हरिभक्त पारायण आपल्या परिसराचं वैभव. त्यांचं नाव देवीदास महाराज आहे, पण हे नाव अप्रसिद्ध आहे. झुका गुरुजी महाराजांसाठी एकदा कडकडाट टाळ्या वाजवा. त्यांना तोला मोलाचे त्यांनी पाठीमागं सहकार्य केलं. आदरणीय श्री हरिभक्त पारायण बबन महाराज, ठीक आहे, महाराजांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो. अगदी दोन्ही मृदंग वादक शुकदेव बाबाच्या शब्दामध्ये सांगायचं ठरलं तर इंद्रोवदी मृदंगम जय जय सुकुमारा कीर्तन ते कुमारा. माझे गुरुवरी वैकुंठवासी सुभाजी महाराज देशमुख म्हणायचे, कीर्तनकाराने कीर्तनामध्ये मृदंग कसा वाजवा, हे गुरुजीचे शब्द बरं का. उकळत्या तेलामध्ये जिरे टाकल्यावर कसे तडतड तडतड बदबद नाही बरं का, तडतड तडतड करतात. अगदी दोन्ही मृदंग वादकाचे बोट मृदंगावरती तडतड करतात. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यामध्ये आदरणीय श्री हरिभक्त पारायण आमचे परमश्रेय मृदंग विशारद मृदंग अलंकार मोहन महाराज घोले आणि दुसरे आमचे परमश्रेय मृदंग विशारद मृदंग अलंकार ओमकार महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना धन्यवाद देतो. आदरणीय श्री हरिभक्त पारायण दत्तात्रय महाराज आहेत. त्याचप्रमाणे आमच्या परिसराचं वैभव वांगी संस्थांचं वैभव बरं का. मला वाटतं नर्मदा परिक्रमा चालू आहे म्हणून हे उपस्थित आहे. नाही, आदरणीय श्री हरिभक्त पारायण आमचे परमस्नेही आणि नात्याचे संबंध आहेत बरं का. आमचे उद्धव बापू या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो. सगळेच उपस्थित, बरेचसे महाराज मंडळी या ठिकाणी आहेत. माझ्याबरोबर आलेले माझे मोठे बंधू आदरणीय श्री हरिभक्त पारायण बालासाहेब महाराज रसाळ, सगळेच बरं का. आता ज्यांचे ज्यांचे नावं घेतले ते देव आणि ज्यांचे राहिले ते महादेव. सगळ्यांना या ठिकाणी मी कोटी कोटी धन्यवाद देतो. कार्यक्रमाची वेळ आपली संपतच आली, 1 तास उरला आहे का नाही. या न्यायाप्रमाणे अभंग सोडवायचा आहे. सगळेच उपस्थित बरं का. काकांचं सगळ्यावरती प्रेम आहे, सगळ्यांचं काकावरती प्रेम आहे. या न्यायाने सगळे उपस्थित आहेत. आता ऐका, सेवेसाठी घेतलेला अभंग महाराष्ट्रातील अष्टादश संतांपैकी श्री संत चोखोबाराय यांचा 4 कर्णाचा अभंग असून श्री संत चोखोबाराय मनुष्य जीवनाची इति कर्तव्यता सांगतात. आपल्या मृत्यू लोकातलं खरं स्वरूप सांगतात आणि त्याच अभंगाने आपल्याला चिंतन करायचं आहे. आजचं हे प्रथम पुण्यस्मरण किंवा प्रथम वर्ष श्राद्ध. आपण सनातन धर्मातले माणसं आहोत, हिंदू धर्मातले माणसं आहोत आणि वारकरी संप्रदायातले माणसं आहोत. आपण कर्मकांडाला अन्नाने साधारण महत्व देतो, पण कर्मकांडापेक्षा आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते भगवान परमात्माचं नामस्मरण. कारण कर्मकांडाने झालेल्या चुका त्या भगवान परमात्माच्या नामस्मरणाने भरून निघत असतात. म्हणून कर्मकांडाचा वर्ष श्राद्धाचा विधी तर चालूच आहे, पण कुठंतरी आपल्या मनाला शांती भेटावी आणि कैलासवासी वैकुंठवासी गेलेल्या व्यक्तीला वैकुंठीचं दार मोकळं व्हावं या हेतूने केलेला हा कार्यक्रम म्हणजे भगवान परमात्माचं नामस्मरण हरिकीर्तन. या 2 तासामध्ये या ठिकाणी जे पुण्याचं उत्पन्न होणार आहे, पुण्याचं गाठोड होणार आहे. आतमध्ये तर्पण नावाचा विधी झाला की त्यांना हे 1 वर्षाचं आजचं पुण्याचं गाठोड त्या ठिकाणी सुपूर्ती करायचं आणि भगवान परमात्मा त्यांना आजच्या दिवशी वैकुंठीचं दार मोकळं होतं. या हेतूने या कार्यक्रमाचं नियोजन. माऊली म्हणतात, नामस्मरणासारखं महत्व जगामध्ये कशालाच नाही. जर काही कारणाच्या निमित्ताने आपल्याला हरिकीर्तन करता नाही आलं, अशा अनेक अडचणी असतात महाराज. वर्ष श्राद्ध असेल, 10वा असेल, 13वा असेल, कीर्तन करता आलं नाही तर राहू द्या म्हणले, पण किमान गेलेल्या व्यक्तीचं नामस्मरण करून त्या विधीला त्या तिथीला नुसता माऊलीचा हरिपाठ जरी केला तर माऊली म्हणतात, ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ. नुसता हरिपाठ जरी केला तर पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. हे नामस्मरणाची ताकद आहे. म्हणून आपण हे कीर्तन करतो. तसं मनुष्य गेल्यापासून 1 वर्षामध्ये 3 विधी येतात. थोडं लक्ष देऊ नाही का. माणूस गेला की 1 वर्षामध्ये 3 विधी येतात. मनुष्याच्या जीवनामध्ये पहिला येतो तो 10वा, दुसरा येतो तो 13वा आणि तिसरं येतो ते वर्ष श्राद्ध म्हणजे आजचा दिवस. आपण गेलो, कोणी असू द्या, गेलेल्या व्यक्ती पहिला येतो 10वा. या 3 विधीपैकी पहिला विधी आहे आणि 2 शास्त्र आहेत. म्हणजे 10वा विधी आहे, 13वा आणि वर्ष श्राद्ध शास्त्र आहे. शास्त्र असं सांगतं विधी बदलला तरी चालतो पण शास्त्र बदलता येत नाही. म्हणजे काही कारणाच्या निमित्ताने 10वा मागं पुढे केला तरी चालतो, 10वा 5व्या 7व्या आणि 10व्या दिवशी केला तरी चालतो, पण ऐका 13वा मागं पुढे करता येत नाही. आणि आजचं वर्ष श्राद्ध सुद्धा मागं पुढे करता येत नाही, कारण हा नैमित्तिक कर्माचा दिवस आहे. तैसे सोम सूर्य ग्रहणे येऊन करती पार्वणे माता पितर मरणे अंकित जे दिवस हे त्याच तिथेला करावा लागतात, याला वर्ष श्राद्ध म्हणतात. आता थोडं बारकाई नाही का, आजचं वर्ष श्राद्ध का करावा लागतो 10वा, का करावा लागतो 13वा आणि का करावा लागतो वर्ष श्राद्ध. तुम्ही मरण लय भारी सांगता महाराज, मरण कसं ओळखावं, काही काहीचे स्पेशलिटी असते. का करावा लागतो 10वा. आपल्या सनातन धर्मामध्ये एकूण किती संस्कार सांगितलेत बसलेले? 16.
कोणते सांगितले? तुम्हाला कशाला आणले म्हणतो ऐका 16 संस्कार सांगितले, पण 16 ते 16 संस्कार इथं कोणावरतीच होत नाहीत. काही काहीला तर माहीतच नाही. पण ऐका 16 पैकी 3 संस्कार मात्र प्रत्येकावरती होतात. म्हणले कोणते कोणते? आपण जन्माला आल्यानंतर 12व्या दिवशी प्रत्येकावरती संस्कार होतं, त्याला नामकरण संस्कार म्हणतात. जेवढी या ठिकाणी श्रोते मंडळी उपस्थित आहे प्रत्येकाचं काही ना काहीतरी नाव आहे. तुकाराम असेल, ज्ञानेश्वर असेल, देवीदास असेल, काही ना काही कोणाचं नाव आहे. हा मनुष्याच्या जीवनातला पहिला संस्कार. 16 पैकी हा एक महत्वाचा संस्कार. नंबर 2, जेवढी या ठिकाणी उपस्थित आहे सगळ्यावरती एक दुसरा संस्कार झालाय, विवाह नावाचा. देव ब्राह्मणाच्या साक्षीने, नागणीच्या साक्षीने झालाय ना विवाह नावाचा संस्कार. सगळ्यावर झालाय. ज्यांच्यावर झाला नाही त्यांच्यावर सुद्धा होणार आहे, नीट वागले तर. बरोबर आहे ना. देव पाहुण्याला वेळेच्या साक्षीने हा दुसरा संस्कार होतो, विवाह. आणि ऐका या देहातून जीव निघून गेल्याच्या नंतर आपण नसतो महाराज, फक्त आपलं एक देह असतं. या देहावरती एक शेवटचा संस्कार होतो, कोणता? अंत्येष्टी किंवा अंत्यविधी. हे मुख्य 3 संस्कार. 16 मधून 3 गेले. मी जरा गणितात कच्चा आहे बरं का गुरुजी. किती राहिले? 13. म्हणून 13वा करावा लागतो बघा. म्हणजे कसा काय? 48 पिंडदानापैकी एक हस्ती संचय नावाचा पिंडदान असतो, जो सावडण्याच्या दिवशी करतात. हस्ती संचय म्हणजे सगळे हाडं गोळा करायचे, नदीला विसर्जन करायचे आणि त्याच्यातला एक जीव खडा घरामध्ये आणायचा. तो जीव खडा ज्या गेलेल्या व्यक्तीच्या नावाने 13 दिवस ज्योत लावलेली असती, त्या ज्योतीच्या प्रकाशाला तो जीव खडा ठेवायचा. काय? राहिलेले 13 संस्कार त्या अग्नीच्या साक्षीने जीवावरती होत असतात. एकदा का त्या मनुष्याचा 13वा झाला, हळूहळू त्याला पुढची गती प्राप्त होते. आता आपल्याला वर्ष श्राद्ध यायचंय, 13व्याचा विधी झाला एकदा, हळूहळू पुढची गती प्राप्त होते. जीव कोणताही असू द्या, हरिभक्त पारायण असू द्या, माळकरी असू द्या, नाहीतर खाणारा असू द्या, ही स्टेप सगळ्याला सारखीच आहे. आता ऐका, प्रथमतः आपला न्याय निवाडा करण्यासाठी त्या जीवाला यम दरबारामध्ये जावं लागतं बरं का, यम दरबारामध्ये. पण आपल्याला सहजासहजी जाता येत नाही. यम दरबाराच्या बाहेर एक वैतरी नावाची नदी पाहिली तुम्ही? पाहिली तर इथं कसं काय? तसे बरेच जण ती नदी पाहून आलेत बरं का. काही काही माणसं तर पोहून आले तिच्यात. कधी? कोरोना काळामध्ये आले का नाही बरं? काही काही जवळ जाऊन आले ना त्या नदीच्या. ती वैतरी नावाची नदी आहे. त्या नदीच्या काठावरती जीवाला जायला 28 दिवस लागतात. पहिले 13 आणि हे 28. किती झाले? बोला ना तुम्ही. हा, हे मोबाईलचा दुष्परिणाम आहे का नाही? आपल्याला लगेच काढायचे सवय. 28 अधिक 13 किती झाले? 41. 41व्या दिवशी हा जीव त्या वैतरी नदीच्या काठावरती जातो. त्याला यम दरबारामध्ये जायचंय. आता त्या नदी जीवाला पार करायची. ते नदीमध्ये काय पाणी वाहत नाही महाराज. मग काय वाहतं? भागवताच्या दशम स्कंदामध्ये 28 प्रकारचा नरक सांगितला. कोणतं पाप केल्याच्या नंतर कुठल्या नरकामध्ये टाकायचं. त्या 28 प्रकारच्या नरकाची घाण ज्या नदीतून वाहते ती वैतरणी. आता ती जीवाला पार करायला तिथं कामधेनू नावाची गाय आहे. ती गाय त्या जीवाला नदी पार करण्यासाठी सहकार्य करते, ज्याने आयुष्यामध्ये एकदा तरी गायदान केलेली. म्हणून शास्त्र सांगतं सनातन धर्मातल्या माणसाने एकदा तरी गायदान करावी, पण खटकाला सोडून. तुम्ही म्हणताना आता सांभाळलं व्हाय ना द्या खटकाला, असं नाही. एकदा का ती नदी पार करू लागला जीव, ती नदी पार करायला जीवाला 59 दिवस लागतात. पहिले 28, पहिले 13, दुसरे 28, हे 59, सगळे झाले 100. आता ऐका, 100व्या दिवशी हा जीव यम दरबारामध्ये पोहोच झाला. म्हणजे तो कुणी असू द्या. आता तिथं आपला न्याय निवाडा करायचा, म्हणजे आपण केलेलं कर्म तपासायचं ना आपल्याला पुढची गती प्राप्त करून घ्यायची. मग आपलं कर्म तपासण्यासाठी ना आपल्या बाजूने निकाल लावण्यासाठी तिथं एक वकील आहे बघा. त्या वकिलाचं नाव आहे चित्रगुप्त. आता लक्ष देऊ नये का, तो जो वकील आहे महाराज, तो वकील ओरिजिनल सरकारी वकील आहे. म्हणजे ओरिजिनल ह्याच्यासाठी म्हणलो, तो फक्त आपल्या कर्माची फाईल घेतो, टेबला खालून काहीच घेत नाही. मला लक्षात येईल ना. तो म्हणतो तुझा 100% मी निकाल लावतो, न्याय निवाडा करतो, फक्त तुझं फाईल दाखव, तू नेमकं काय काय केलंस, तू किती कुठाने केले, हे कोण तपासतो? चित्रगुप्त. मग त्या चित्रगुप्ताला आपल्या जीवावरती अभ्यास करायला, आणि आता आपण एकटेच नाही महाराज गेलेले तिथे, आपल्या पुढे कितीतरी नंबर आहे ना. आपला न्याय निवाडा करण्यासाठी चित्रगुप्ताला कमीत कमी 265 दिवस लागतात. पहिले किती झाले ते? 100. आणि हे 265 किती झाले? 365. एका वर्षाचे दिवस किती? 365. 365 दिवस पूर्ण झाले की मग निकाल लागतो. नेमकी शिवसेना कोणाची आपलं ते नाही हो, मग निकाल
निकाल लागतो नेमकं ह्याला टाकायचं कुठं, त्या बातम्यामुळे असं होते बा. मग निकाल लागतो ह्याला नेमकं टाकायचं कुठं. म्हणून 365 दिवस एका वर्षाचे, म्हणून 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्या शास्त्रातला सगळ्यात महत्वाचा जो विधी आहे त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. आणि हे त्या निमित्ताने करावं लागतं. विठाल सगळ्याच सारखं आहे बघा. 10वा असेल 13वा असेल हे करावं लागतं. आणि कुणी करायचं महाराज, आपण निर्माण केलेली संतती असते ना त्यांनी करावं लागतं. कारण हिंदू धर्माची सगळ्यात मोठी एक अडचण अशी आहे, आपला पतन आणि उदर आपल्या हातामध्ये नाही. आपण किती धार्मिक असू द्या, आपण आषाढी पंढरपूरच्या वाऱ्या करू द्या, अन्नदान करू द्या, पण आपल्याला स्वर्गाला पाठवायचं का नरकाला पाठवायचं हे आपल्या हातात नाही. आपण निर्माण केलेली संतती जसं वागते त्याच्या हातात असतं. म्हणून श्री तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माई. ज्या कुळामध्ये अभक्त मुलं जन्माला येतात त्यांच्या 42 कुड्या नरकाला जातात. म्हणून आपला वारसदार असावा पण तो पारमार्थिक असावा बघा. म्हणून सालू कलियुगामध्ये आज संपत्तीकडे लक्ष देण्यापेक्षा आपण आपल्या संततीकडे लक्ष देणं सध्या काळाची गरज आहे. आपल्याला नेमकं पाठवायचं कुठं हे आपल्या हातामध्ये नाही ना. आपण निर्माण जशी संतती करतो ना त्याप्रमाणे आपली संतती जर वाईट वागू लागली तर आपल्याला नरकाचा दार मोकळा. मी सांगत नाही, देवी भागवतामध्ये पुत्राची व्याख्या सांगितली महाराज. नेमकं पुत्र कोणाला म्हणावं ऐका बरं का जरा. पुत्राचे लक्षणं काय असतात, पुत्र कोणाला म्हणावं. देवी भागवतामध्ये असं सांगितलं, जीव तो वाक्य करणार, क्षयायो भूरी भोजनात, गायायाम पिंडदानाचे त्रिभीर पुत्रसे पुत्रतः. पुत्राचे 3 लक्षण आले. 3 लक्षण म्हणले कुठलं. पहिलं लक्षण आलं जीव तो वाक्य करणार, जो मायबापाचं ऐकतो त्याला काय म्हणायचं पुत्र. आता पुत्र तर सगळेच आहेत ना महाराज. मायबापाला सांभाळतात तेही पुत्र आणि मायबापाला मारतात तेही पुत्र, पण त्याला पुत्र म्हणता येईल. पुत्राची पुत्रता तिथं सिद्ध होत नाही. मग जीव तो वाक्य करणार, आईने आवाज दिल्याबरोबर जो धावून येतो त्याला काय म्हणायचं पुत्र. आणि आईने आवाज दिल्याबरोबर ऐकू सुद्धा जो ऐकत नाही त्याला पुत्र नाही. तुम्ही कुत्र म्हणला तरी चालेल. माता मावली पुत्राची पुत्रता त्याच्यामध्ये सिद्ध आहे. आईने आवाज दिल्याबरोबर धावून येतो. म्हणले महाराज जर धावून नाही आलं तर महाराजांनी सांगितलं तो जन्माला येतो, पण जन्माला आल्याबरोबर बाहेर झालो नरदेह येतात. म्हणून आई वडिलाचं ऐकतो त्याला एक पुत्र म्हणतात. जीव तो वाक्य करणार, क्षयायो भूरी भोजनात. वडिलाच्या आईच्या नामाने वर्षातून कमीत कमी 3 वेळेला तरी अन्नदान करावं महाराज. 3 वेळेला तरी पिंडदान करावं. म्हणजे कधी, जो आजचा दिवस आहे वर्ष श्राद्धाचा त्या तिथीला एकदा करावं. नंबर 2, आपल्या सनातन धर्मामध्ये 15 दिवसाचा एक पक्ष आहे बघा, पितृपक्ष. त्यावेळेला एकदा. हे झाले 2. आणि आखिदीला म्हणजे अक्षय तृतीयेला एकदा. ह्या 3 वेळेला जो पिंडदान करतो त्याला एक पुत्र म्हणावं. म्हणून त्यालाच पुत्राची पुत्रता सिद्ध होतात. जर आपल्या सनातन धर्मातला एकही मुलगा आपल्या वाडवडिलांचा उद्धार करण्याला जन्माला आला नाही त्या कुळाचा काही उपयोग नाही. ऐका, पावसाळ्याचे दिवस होते आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये 2 पक्षी फिरायला निघले. पक्षी म्हणलो बरं का, पक्ष म्हणल्यावर जरा विचित्र वाटलं असतं, कारण 3 पक्षी एकत्र व्हायलेत आता. हंस आणि हंसिनी त्यांचं लग्न झालं आणि ते फिरायला निघले. आता नुकतंच लग्न झालेलं, श्रावण महिन्याचे दिवस डोळ्यासमोर आणा. श्रावण महिन्याचे दिवस, सायंकाळचे 5-6 वाजलेले, रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता. म्हणजे तुमच्या भाषेमध्ये वातावरण जरा प्रसन्न होतं. आणि नवीन लग्न झालं, ते फिरायला निघले आकाशमार्गाने. आता आकाशमार्गाने फिरायला निघल्या, गप्पा रंगल्या बघा. आता लग्नातल्या गप्पा, कोण कोण आलं होतं, कोण आलं नव्हतं, गिफ्ट काय आणले, असं तसं, अशा गप्पा रंगल्या. एवढ्या दूरवर फिरत गेले. हळूहळू अंधार पडला आणि अंधार पडल्याच्या नंतर वापस यायचा रस्ता विसरले. विचार आला,
आता आपल्याला कुठंतरी निवारा शोधला पाहिजे. आजच्या दिवस आपण कुठंतरी मुक्काम केला पाहिजे. त्यांनी इकडे तिकडे पाहिलं. शहाणा मनुष्य त्याला म्हणतात अंधार पडल्याच्या नंतर एखाद्या पाहुण्यारावळ्याचं घर जवळ करील, एखाद्या मंदिर जवळ करील. हंसाने आकाशामध्ये पाहिलं, त्याला एक छोटंसं घरटं दिसलं. ते घरटं होतं कावळ्याचं. लक्ष देऊ नाही का? कावळ्याचं घरटं होतं. कावळ्याला विनंती केली हंसाने, का रे कावळे दादा, हे बघ आम्ही असं असं फिरत आलो, वापस जायला काय आम्हाला वेळ नाही, अंधारही पडलाय, पाऊस यायलाय. बाबा आजच्या दिवस तुझ्या घरट्यामध्ये आम्ही राहू शकतो का? आम्ही दोघं जण आहेत. तो कावळा म्हणला, राहा बा, असाही मी एकटाच आहे म्हणला, माझ्या घरट्यामध्ये राहा. हंस आणि हंसीने कावळ्याच्या घरट्यामध्ये मुक्काम केला. सकाळ झाली. सकाळी हे दोघं नवरा बायको आपल्या घराला जायला वापस निघाली. तेवढ्यात कावळ्याने अडवलं. कावळा म्हणला, थांबा थांबा, तुम्ही एकट्याने जायचं, हंसीला जाऊन देणार नाही. हंस म्हणला, काय झालं रे? म्हणला, बाहेर पाटी वाचली होत्या क्या तरी? म्हणले, नाही, अंधारात काय दिसलीच नाही, परत जाऊन वाचा. त्या कावळ्याच्या घरट्याच्या बाहेर लिहिलेलं होतं, या घरामध्ये जी स्त्री मुक्कामाला राहते ती माझीच बायको. कावळ्याचा नियम आहे तिथला बरं का. मला आता मी हिला जाऊन देणार नाही का, ही आतापासून माझी बायको, माझा असा नियम आहे. आता या दोघांचं भांडण लागलं महाराज. हंस म्हणत होता माझी बायको, कावळा म्हणत होता माझी बायको. खरं सांगा गावकरी, बायको कोणाची होती? झोपले काय? कोणाची बायको होती, हंसाची का कावळ्याची? सगळ्याला माहिती महाराज, बायको कोणाची? हंसाची. पण कावळा म्हणला, नाही, माझी बायको. आता दोघांचं भांडण लागलं. भांडण गेलं कोर्टामध्ये. आता कोर्टामध्ये भांडण गेल्याच्या नंतर आता आपल्या बाजूने दोघांनाही वाटतं आपल्या बाजूने केस निकाल लागावा. पण ऐका, दोघांनी एक एक वकील लावला. काळ्या कपड्याचं काम असतं तिथं, पांढरे कपडे चालत नाही. मग दोघांनी एक एक वकील लावला. पण कावळा हुशारच बघा, वकील आहेत का? काय का नाही, ते कीर्तन मध्ये रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. कुणाला तरी बसतात ना, ते कुणाच्याच मापाचं नसतं बरं का, पण ते बसतं बरं का. आणि मग महाराज कावळ्याने वकील लावला, हंसाने वकील लावला. ऐका, पण कावळा हुशार बरं का. कावळा म्हटला, गड्या अख्ख्या जगाला माहिती हंसीने कोणाची बायको आहे? हंसाची. आपण आपले केस जिंकू शकत नाही. पण ऐका, कावळ्याने वकील तर लावला, पण मागच्या दारावाट जेरला धरलं. म्हणला, जज साहेब बोला. कावळे दादा, कसं काय? तुमच्याकडे माझं एक काम आहे. म्हणजे काय काम आहे? हे असा असा खटलाय आणि एवढ्या वेळेस तुम्ही न्यायाच्या ऐवजी निकाल द्या. म्हणजे न्यायामध्ये निकालामध्ये फरक असतो वकील साहेब. म्हणजे काय फरक असतो? जो सरळ सरळ केला जातो त्याला न्याय म्हणतात, आणि टेबला खालून केला जातो त्याला निकाल म्हणतात. जो 4 माणसामध्ये केला जातो त्याला न्याय म्हणतात, आणि मागच्या दारावाट केला जातो त्याला जमलं निकाल म्हणतात. एवढ्या वेळेस तुम्ही न्याय देऊ नका, निकाल द्या, निकाल. जज म्हणला, कावळ्या मी कोण आहे माहिती तुला? अरे शास्त्र वाचलं का तू? म्हणलं, काय शास्त्र आहे? प्रयोजनमे अनुदिश्य न मंदोपी प्रवर्तते. जगातला मूर्खातला मूर्ख माणूस उद्या फायद्याशिवाय काय करत नाही. मी तर जज आहे म्हणला. तुझ्या बाजूने निकाल दिल्याच्या नंतर माझा फायदा काय? थांबा थांबा म्हणला, तुम्ही शास्त्र वाचलंय का? म्हणले, काय अहो पितरांमध्ये मला किती मान आहे. 10व्याला जर मी गेलो नाही तर प्रवचन 3 तास चालतं. मग कुठल्या दृष्टांत सांगावं लागतं ते त्यालाच माहिती आहे का नाही? तुम्हाला माहिती का मला किती मान आहे? आणि मला एक दिव्य दृष्टी अशी दिलेली, मला पितर कळतात. म्हणजे तुमचे जे आई वडिलांचं निधन झालंय ते सध्या कुठल्या अवस्थेमध्ये आहेत मी तुम्हाला ताबडतोब दाखवू शकतो. तुम्हाला आई बघायची, वडील बघायचे, आणि मला प्रयोजन दाखवलं पुढं. जे साहेब म्हणले, ह्याच्या अगोदर किती निकाल दिले, काय झालं एवढा निकाल दिला तर? तुम्ही तिकडे बघू नका, माझ्याकडे बघा. जे जेल नाही तो वकील आहेत ना, मग काय नाही एवढं. जे साहेबांनी निकाल ठोकून दिला, हंसीने हंसाची बायको नसून कावळ्याची. कावळ्याने लगेच जेलने लगेच कावळ्याला धरलं. चला माझ्या मायको दाखवा. चला म्हणला. कावळा पुढं, जेज साहेब पाठीमाग. सगळ्या गावाचं घाण पाणी कुठंतरी साचलेलं होतं महाराज. त्याच्यामध्ये आळ्या किडे झालेले होते. कावळा त्या जेलला घेऊन तिथं आला. म्हणले, हे बघा, ह्या घाणीतली मोठी आळी दिसते का? म्हटले, हो. हे तुमचे पप्पा. लहान आळी दिसते का? म्हटले, हो. हे तुमची आई. ऐका, आता जेजला वाईट वाटलं. जेज म्हणले, कावळ्या, अरे मी एवढा मोठा माणूस, माझं नाव अख्ख्या भारतात आहे, माझ्या आई वडिलाची गती अशी का झाली? म्हणले, तुम्ही गाता वाचला का? कोण म्हणला? कावळा. म्हणले, काय? ऐका, लोभावरी ठेवून हे तर करी असत्य न्याय नीत पूर्वाच्या पाताना
अनुसार आपली संतती कशी वागते त्यावरून आहे. म्हणून आपल्या कुळामध्ये एकतरी हरिभक्त पारायण पाहिजे महाराज. आपली सेवा करणारा, आपलं नंतर स्मरण करणारा हे पाहिजे. जीवाचा प्रवास वेगळा आहे, जीवनाचा प्रवास वेगळा आहे. जीवाच्या प्रवासामध्ये वेगळं ओझ, जीवनाच्या प्रवासातलं वेगळं ओझ आहे. मग प्रामुख्याने जीवाच्या प्रवासातलं ओझ कोणतं आहे बघा. मुलाचं वडिलाच्या बाबतीत कर्तव्य वेगळे, मुलाचं आईच्या बाबतीत कर्तव्य वेगळे, मुलाचं बहिणीच्या बाबतीत कर्तव्य वेगळं आहे. या कर्तव्याचा विचार करत असताना सगळ्या कर्तव्य पार पाडत मग या जीवाचं नेमकं कर्तव्य काय आहे. या मृत्यू लोकातल्या भवबंधनातून आपल्याला आपल्या हातून सोडवणूक करून घ्यायची. आपुली आपण करा सोडवणं, हे पण कर्तव्यच आहे ना. म्हणून ऐका, मी हेच सांगतो की आज आपली संतती निर्माण चांगली करणं काळाची गरज आहे. जेणेकरून हा कार्यक्रम, हा 10वा असेल, 13वा असेल, वर्षश्राद्ध असेल, असे कार्यक्रम झाले पाहिजेत. आणि हा निगुडे परिवाराचा जर विचार केला ना महाराज, चारही बंधू अगदी धार्मिक आहेत. आता काकाचे ना आमचे फार जुने संबंध, एवढा विस्तार याच्यासाठीच केला. आदरणीय श्री हरिभक्त पारायण काका महाराज आणि मी 2010, 11, 12 पंढरपूरला चातुर्मासाला बरोबर होतो. तेव्हापासूनचे संबंध आहेत. म्हणजे धार्मिक माणसं पाहिजेतच बघा आपल्या जीवनामध्ये. घरात धार्मिक नसेल तर एक तरी असा मित्र असावा ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे. त्याने अंतकरण भरून येतं, कुठंतरी पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. अशी संतती निर्माण करणं काळाची गरज आहे. विठ्ठल अशी संतती निर्माण झाली तरच हा कार्यक्रम होतो. म्हणून बोललो की जीवनामध्ये ऐका, 2 प्रकारचा वर्ग आहे मृत्यू लोकांमध्ये. काही कृतज्ञ वर्ग आहे, काही कृतज्ञ वर्ग आहे. कृतज्ञ म्हणजे कोण, कृतज्ञ म्हणजे कोण, आपण व्याख्या ऐकलेल्या आहेत. जो कुठंतरी आई वडिलाचं स्मरण करतो, त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवतो, याला कृतज्ञ म्हणतात. आणि आई वडिलाचं स्मरण न करता काहीच करत नाही, याला कृतज्ञ म्हणतात. आणि कृतज्ञता सगळ्यात मोठा नमुना जर कोण असेल तर भस्मासूर. भस्मासुराला वरदान दिलं होतं भगवान शंकरांनी, तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवते तो जळून भस्म होईल. भस्मासुराने वरदान खरं आहे का खोटं आहे अगोदर प्रयोग करून पाहिला, नंतर त्याच्या लक्षात आलं वरदान खरंय गाड्या. पण हुशार भस्मासूर म्हणला, ज्या देवाने मंत्रीपद दिलंय ते देव मंत्रीपद काढून सुद्धा घेऊ शकतो. जीववर हात केला महाराज, कोणाच्या पाठीमागे लागला, महादेवाच्या. याला म्हणायचं कृतज्ञ. कृतज्ञता तुम्हाला दुसरा नमुना सांगतो, लक्ष देऊ नये का. आपल्या भारत देशामध्ये 1190 साली, इसवी सन नंतर 1190 साली एक सगळ्यात मोठी युनिव्हर्सिटी होती, नालंदा विश्वविद्यालय. गुगलला सर्च करा. 600 एकर मधली शाळा होती, 600 एकर. आणि त्या शाळेचे अध्यक्ष होते आचार्य कृष्णाचार्य, ज्यांना यजुर्वेदाचं संपूर्ण ज्ञान होतं. 1191 साली अल्लाउद्दीन खिलजीचा पुतण्या बख्तियार खिलजी, नाव लक्षात ठेवा, अल्लाउद्दीन खिलजीचा पुतण्या बख्तियार खिलजीने भारतावरती आक्रमण केलं, अनेक प्रदेश काबीज केला. आणि एका जंगलामधून जात असताना त्याला सर्पदंश झाला, म्हणजे नाग चावला, मूर्छित पडला. ह्याच्या सैनिकाच्या कानावरती बातमी आली, जवळच नालंदा विश्वविद्यालय आहे आणि तिथल्या आचार्यांना विष उतरण्याचं औषध कला प्राप्त आहे. हा सगळा त्यांचा लावाजमा त्या शाळेमध्ये गेला. आचार्य कृष्णाचार्याने झाडपाल्याचं औषध केलं. काही क्षणामध्ये त्या बख्तियार खिलजीचं सगळं विष उतरून गेलं आणि पहिल्यासारखा झाला. वा वा म्हणला, तुम्ही होतात म्हणून मी वाचलो. वा म्हणले, काय तुमच्याकडे कला आहे, आता एवढंच काम करा. हे तुमचं जे यजुर्वेदाचं ज्ञान आहे आमच्या मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूला सांगा आणि त्याच्यासाठी तुमच्या धर्माचा त्याग करून आमच्या धर्माचा स्वीकार करा. कृष्णाचार्य म्हणले, मी तुमच्या धर्मगुरूला ज्ञान सांगायला तयार आहे पण धर्म सोडायला तयार नाही. या द्वेषापोटी, या रागापोटी बख्तियार खिलजीने अख्खच्या अख्खं नालंदा विश्वविद्यालय पिटून दिलं. ज्या शाळेतली पुस्तकं 6 महिने जळत होती, याला म्हणायचं कृतज्ञ.